जर मी असं म्हटलं की तुम्ही जून आणि जुलै या 2 महिन्यामध्येच एकरी जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयाचं वांगी उत्पादन काढू शकता, तर भरपूर शेतकऱ्यांना याच्यावर विश्वास बसणार नाही किंवा हे शक्य नाही किंवा हे अवघड आहे असे उत्तरं अपेक्षित आहेत. परंतु खरोखर जर वांगी लागवड केली तर एकरी किमान 1.5-2 लाख रुपये जून ते जुलै महिन्यापर्यंत आपण काढू शकतो. याच विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपलं ग्रीन गोल्ड ॲग्री यूट्यूब चॅनलमध्ये. तर जी शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम असे वर्षातील 2 महिने की ज्या 2 महिन्यामध्ये आपण परफेक्ट टायमिंगला लागवड केली पाहिजे आणि परफेक्ट टायमिंगलाच त्याची काढणी झाली पाहिजे आणि याच कालावधीमध्ये भरपूर भाजीपाला आपल्याला पैसे देऊन जातो, इन्कम देऊन जातो, उत्पन्न देऊन जातो. मग आता या गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. मग त्यामध्ये वाढतं तापमान असेल की लागलेली कीड असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, या बऱ्याचशा गोष्टींचे पण चॅलेंज आपल्या शेतकरी वर्गाला असतात. तर या सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शक्यतो शेतकऱ्यांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून पूर्ण व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल आणि पुढे अडचण येणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत वांगी लागवड, त्याचे स्प्रे, त्याचं पाणी नियोजन, त्याचं कीड व्यवस्थापन आणि त्याचं खत व्यवस्थापन. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया व्हरायटीपासून. तर बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात, मग ते अंकुर असेल, पंचगंगा असेल किंवा इतर असेल. तर शक्यतो माझ्या मते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वांग्याला जी मागणी आहे ती पंचगंगा वांगा आहे. तर शक्यतो ज्या शेतकऱ्यांकडे हे पंचगंगा वांगं चालतं तर त्यांनी पंचगंगाच निवडावं इतर व्हरायटीपेक्षा, कारण या व्हरायटीचा जी खाण्याची चव आहे ही खाण्याची चव खूप चांगली लागते, म्हणून शेतकरी वर्ग हे वांगं जास्त मागतो. आणि पंचगंगा मुळातच दिसायला एकदम छान असल्यामुळं ते शेतकऱ्यांच्या पण लक्षात येतं की आपल्याला हेच वांगं पाहिजे. तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी रोप लागवडीसाठी तयार आहेत किंवा रोपं आणायचे तर त्यांनी सर्वसाधारण 10 ते 15 एप्रिलच्या मध्ये लागवड करून घ्या. लागवड करण्या अगोदर शक्यतो मल्चिंगचा वापर करा. मल्चिंग ठिबक हे कंपल्सरी असलं पाहिजे जर तुम्ही अर्धा एकरपेक्षा जास्त लागवड करताय तर. आणि शक्यतो जर अर्धा एकरपेक्षा जास्त लागवड असेल तर बेसल खताचं नियोजन अशा पद्धतीने करा की ज्यामध्ये शेणखत असलं पाहिजे कुजलेलं, स्लरी असली पाहिजे म्हणजे जीवामृत, त्यानंतर NPKचे डोस हे असले पाहिजेत आणि या व्यतिरिक्त अतिरिक्त खत म्हणून तुम्ही जैविक किंवा सेंद्रिय खतांचा पण वापर करू शकता. तर हा झाला आपला बेसल डोस. मल्चिंग यासाठी की शक्यतो वांग्यावर जो अटॅक आहे तर हा व्हायरसचा अटॅक खूप कमी असतो किंवा काही ठिकाणी लागू पण शकतो. पण जर मल्चिंग असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपली खुरपणी वाचते. आज जेमतेम जर पाहिलं तर प्रति एकरसाठी एक खुरपणी जवळजवळ 5,000 रुपयेपर्यंत जाते. त्यापेक्षा 5 ते 7,000 रुपयाचा जर आपण मल्चिंग पेपर टाकला तर तो त्रास आपला वाचेल. त्यानंतर जी याची लागवड जी असणार आहे ही लागवड सर्वसाधारण 3.5 बाय 3 अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे 2 सरीतलं पण अंतर व्यवस्थित राहील आणि 2 झाडातलं पण अंतर व्यवस्थित राहील, जेणेकरून हवा मोकळी खेळती राहील आणि जे वांगा आहे तर याला किडीचा प्रादुर्भाव जास्त जाणवणार नाही. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी रोप आपलं बाहेरून आणलंय, नर्सरीतून आणलंय, तर हे रोप किमान 40 दिवसाचं असलं पाहिजे. 40 दिवसाच्या आतलं रोप कोणत्याही शेतकऱ्यांनी आणू नये, कारण मुळात आता एप्रिल महिना सुरू होतोय आणि सुरू झालायच आहे. तर एप्रिल महिन्यात जवळजवळ आपलं जे टेम्परेचर असणार आहे ऑलमोस्ट 46 ते 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत आत्ताचं तापमान आपलं जाऊ शकतं एप्रिल 2022चं. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांना विनंती आहे की कमीत कमी 40 दिवसाचंच रोप लागवड करावी, अन्यथा लागवड करू नये. जर घरचं रोप असेल तरीही किमान 40 ते 45 दिवसाचंच रोप असायला पाहिजे. कमी कालावधीचं रोप कोणीही लावू नये, कारण यामध्ये जास्त रिस्क आहे आणि मुळात हे रोप जळू शकतात कारण एवढ्या हेटमुळे. तर जे शेतकरी आता बाहेरून रोप आणणार आहेत त्यांनी आणि जे शेतकरी घरी रोप तयार केले आहेत त्यांनी अशांनी, तर जे रोप नर्सरीतून आलंय त्यावर बाविस्टिनचा सर्वसाधारण 10 लिटर पाण्यामध्ये 70 ते 75 ग्रॅम बाविस्टिन पावडर घ्या आणि ती आपल्या रोपांवर स्प्रे करा. आणि जे शेतकरी घरी रोप तयार करताय, मुळासकट उपटून काढताय, तर त्यांनी लागवड करताना काय करायचं की जे मुळं आहेत वांगे रोपाची मुळं बाविस्टिनच्या पाण्यात बुडवायचेत आणि मग लागवड करायची. लागवड झाल्याच्या नंतर सर्वसाधारण 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड 98%, पोटॅशियम ह्युमेट, त्यासोबत केटोचं प्रमाण असेल तर आणखी चांगली गोष्ट आहे. त्यासोबत घ्यायचं 19-19, जेणेकरून फुटे वगैरे चांगले फुटतील आणि दुसरी काही अडचण येणार नाही. तर हे 2च डोस फक्त आपण सुरुवातीला घ्यायचे. यामध्ये युरिया टाकण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी हीट खूप जास्त आहे. यात जर नायट्रोजनचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्याचा फटका रोपांना बसू शकतो. तर हा झाला आपला सगळ्यात पहिला आणि मेन डोस हा आहे. त्यानंतर सर्वसाधारण 8 ते 10 दिवसात
एक बुरशीनाशक एक कीटकनाशकची फवारणी घ्यायची, जेणेकरून बुरशीचा अटॅक आपल्याला लवकर जाणवणार नाही. सर्वसाधारणच घ्यायचे दोन्ही पण, सर्वसाधारण कीटकनाशक, सर्वसाधारण बुरशीनाशक. आणि सुरुवातीलाच खूप जास्त स्ट्रॉंग डोस शक्यतो फवारणी करायची नाही आहे. आणि मुळात हे उन्हाळी वातावरण असल्यामुळे फारसे इथं तुम्हाला डोस द्यावे लागणार नाहीत. आणि तसंच सोबत काय होणार आहे की आत्ता हीट जास्त असल्यामुळं पाण्याचं पण नियोजन आपल्याला पहिल्या दिवसापासूनच करायचं आहे. तर लागवडी अगोदर पूर्ण वेळ भिजून घ्यायचे, त्यानंतर लागवड करत असताना पण पाणी चालू ठेवायचं आहे. आणि सर्वसाधारण पाणी देताना शक्यतो सकाळी 8 ते 11पर्यंतच पाणी द्यायचं आहे, त्यानंतर डायरेक्टली 4:30 नंतर पाणी द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या रोपांवर स्ट्रोक बसणार नाही आणि रोपं दगावणार नाहीत. तर आता हे झालेत दोन आपले मुख्य सुरुवातीचे 2 स्प्रे झालेत. यानंतर जे 2 स्प्रे असणार आहेत तर हे सर्वसाधारण 15-15 दिवसाच्या अंतराने घ्यायचे. ते सुद्धा दुसरा जो आपला कीटकनाशक बुरशीनाशक असणार आहे तो पहिल्यापेक्षा थोडासा स्ट्रॉंग घ्यायचा आणि तिसरा दुसऱ्यापेक्षा स्ट्रॉंग घ्यायचा आहे. तर मग आता त्यात तुम्ही दुसरा जो डोस आहे यामध्ये मार्शल आणि ब्ल्यू कॉपर घेऊ शकता. तिसऱ्यामध्ये फार तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेऊ शकता, ज्यामध्ये फिप्रोनिल असेल किंवा क्लोरोपायरिफॉस असेल. त्यासोबत एक सर्वसाधारण कार्बेंडाझिम असलेलं बुरशीनाशक वापरू शकता, किंवा याच्याऐवजी डायरेक्टली जैविक जरी वापरले तरी हरकत नाही. पण शक्यतो जैविकचे जे बुरशीनाशक आहेत तर हे ड्रिंचिंगमधून ठेवा, जेणेकरून खालूनही काही अटॅक होणार नाही. आणि जे खालून बुरशीनाशक आपण देतो तर याचा इफेक्ट आपल्या पूर्ण झाडाला पण मिळतो. म्हणून शक्यतो जर जैविक वापरत असाल तर स्प्रे तर घ्याच, पण सोबत मुळातूनही याची ड्रिंचिंग करा. त्यानंतर सर्वसाधारण एक 40 दिवसाचं ज्यावेळेस आपलं वांगी रोप होतं तर फुलं आपल्याला दिसायला लागतात. अशा वेळेस काय करायचं आहे की शक्यतो केमिकल किंवा रासायनिक खतांचा जास्त वापर न करता इथं सरळ केरनचे जे प्रोडक्ट असतात तर केरनचे तुम्ही वापरू शकता, किंवा ग्रीन प्लॅनेटचं ब्लूम फ्लावर म्हणून एक येतं, ब्लूमचं पण वापरू शकता. किंवा अजून भरपूर कंपन्या आहेत ज्या की फुलकळीसाठी, सेटिंग होण्यासाठी आणि तेच कळीचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी भरपूर स्ट्रॉंग औषधं आहेत की ते वापरू शकता. आणि ते खूप कमी किमतीचे आहेत, म्हणजे साधारण 500 ते 600 रुपयापर्यंत ते प्रोडक्ट आपलं स्प्रेसाठी होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही फारसे महागडे बुरशीनाशक किंवा कीटकनाशक किंवा प्रोमोटर हे रासायनिकचे वापरू नका. याचा रिझल्ट येण्याची शक्यता पण बऱ्यापैकी कमी आहे आणि तोटा पण आपला तिथंच जास्त आहे. त्यापेक्षा सेंद्रिय वापरा, चांगलाच रिझल्ट मिळेल, पैसे पण वाचतील आणि जिथं 2 स्प्रे द्यायचे तिथे एका स्प्रेमध्ये आपलं काम होऊन जाईल. कळीला सर्वसाधारण ज्यांना केमिकलमध्ये द्यायचं आहे त्यांनी राजनंदिनी हा स्प्रे दिला तरी चालेल. याचा खरं तर हा राजनंदिनी आपण डाळिंबाला देतो, पण वांग्याला जरी दिला तरी हरकत नाही. ज्यावेळेस आपले वांगे फुगवणीला तयार होतात अशा वेळेस ॲमिनो बेस म्हणजे ॲमिनो आम्ल जे आहे तर याच्या जे सोल्युशन असेल त्याच्या फवारणी आणि ड्रिंचिंग घ्या, जेणेकरून जे आपलं फळ आहे तर फळ चांगल्या प्रकारे फुगेल, चमक येईल आणि कळीतून फळामध्ये रूपांतर पण चांगल्या पद्धतीने होईल. आणि इथं काय होतं शक्यतो की जर तुम्ही सल्ला एखाद्याकडून कन्सल्ट करत असाल तर तिथं तुम्हाला फक्त ॲमिनो दिलं जात नाही. ॲमिनोसोबत एखादं कीटकनाशक, एखादं बुरशीनाशक, एक प्रमोटर, एक सिलिकॉन आणि सोबत एखादं मायक्रोन्यूट्रिएंट हे सगळं दिलं जातं. म्हणजे जिथं तुम्हाला फक्त 700 ते 800 रुपयाचा डोस करायचा आहे तो तुमचा साधारण 2500 रुपयापर्यंत डोस घेतला जातो. तर यापेक्षा काही गरज नाही आहे. सिलिकॉन सर्वसाधारणतः या उन्हाळ्याच्या दिवसात तरी फारसं जास्त देण्याची गरज नाही आहे, कारण मुळात सिलिकॉनचं जे काम आहे तर हे पेशी विभाजन करणं आहे आणि उन्हाळ्यामध्ये पेशी विभाजन जास्त काम करण्याची गरज नाही आहे, कारण मुळात वातावरण पूर्ण साफ असल्यामुळं पेशी विभाजन हे होत राहतं. फक्त व्यवस्थापन कशाचं करायचं आपल्याला की पाण्याचं आणि कीटकनाशक बुरशीनाशकच्या स्प्रेचं व्यवस्थित करायचं आहे. बस हे जर 2 नियोजन आपण केले तर ना तुम्हाला सिलिकॉनची गरज आहे, ना कोणत्या मोठ्या प्रोमोटरची गरज आहे, ना 1261ची गरज आहे, ना 05234ची गरज आहे. फक्त जिथं तुम्हाला केमिकलचा खूप जास्त खर्च वाटतोय त्याच्या जागी केमिकलच्या ऐवजी जैविक वापरायचे किंवा सेंद्रिय वापरायचे. सर्वसाधारणतः 60 दिवसानंतर आपला पहिला तोडा चालू होतो. ज्यांनी सेंद्रिय वापरलं त्यांनी कधीही लक्षात ठेवा, तुमच्या वांग्याला वजन भरपूर जास्त असणार आहे, चमक जास्त असणार आहे आणि वांग्याची जी दिसायची क्वालिटी आहे तर ही सगळ्यात एक नंबर असणार आहे. कारण मी भरपूर प्लॉटवर हे दिलेले आहेत. आपलं आयुर्पावर पण मी भरपूर शेतकऱ्यांना दिलं आहे. तर रासायनिक शेतीतून केलेलं वांग आणि सेंद्रिय शेतीतून केलेलं वांग या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे तुम्ही जर विकायला बसलात तर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने केलेला किंवा जैविक पद्धतीने केलेल्या वांग्याला विकायला तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही, तेवढा जास्त वेळ तुम्हाला रासायनिक शेतीतून केलेल्या वांग्यासाठी लागणार आहे. तर हे अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि सर्वसाधारण
तोडे सर्वसाधारण पहिले 2 ते 3 तोडे झाल्याच्या नंतर हे सर्वसाधारण 2 ते 3 तोडे झाले म्हणजे बऱ्यापैकी वांग हे काढलं जाईल. यानंतर शक्यतो एकतर आयुर पॉवर द्यायचं आहे किंवा स्ट्रॉंगली सेंद्रिय खताची बॅग वापरा किंवा तिथं जैविकचे एक 2-3 डोस करा. 2 डोस केले तरी भरपूर आहेत. अशाने काय होईल की आपल्या झाडाला प्रॉपर पूर्ण ताकद मिळेल, फुलंही परत सेटिंग होईल आणि त्या फुलापासून फळ पण तयार होईल आणि फळ पण चांगल्या पद्धतीने होईल. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी येते की आपल्या वांग्यावर एकतर शेंडअळीचा प्रादुर्भाव असू शकतो किंवा किडीचा प्रादुर्भाव असू शकतो. जर किडीचा प्रादुर्भाव असेल म्हणजे जी वांग पोखरते अशी अळीचा जर प्रादुर्भाव असेल तर सर्वसाधारण फेंडाल वापरा. रासायनिकमध्ये याचा इफेक्ट थोडासा लवकर येतो. कारण आता मी इथे जैविक सांगत नाही, याचं कारण आहे की ज्यावेळेस आपल्या प्लॉटवर अटॅक असतो किंवा अटॅक झालेला असतो अशा वेळेस जैविक काम करू शकत नाही, म्हणून अशा वेळेसच फक्त रासायनिक वापरायचं आहे. आणि जर शेंडअळी असेल तर नॉर्मल आपलं साधारण क्लोरोपायरिफॉस जरी घेतलं तरी हरकत नाही किंवा फिप्रोनिल घ्या किंवा त्यासोबत अजून एखादं वेगळं कीटकनाशक घेतलं तरी हरकत नाही. रिझल्ट तोही छान आहे. फक्त विनंती एवढीच आहे की जास्त खर्च किंवा जास्त खर्चिक कीटकनाशक बुरशीनाशक वापरू नका. गरजेनुसार आणि झाडाच्या अवस्थेनुसारच त्यांचा वापर करा. आणि काय होतं की काहीतरी इन्कम पाहिजे असतो म्हणून तुम्हाला लुबाडलं जातं, त्यापेक्षा लुबाडून स्वतःला घेऊ नका. आहे तेच खतांचं प्रॉपर नियोजन करा, खर्च कमी करा, उत्पादन 100% जास्त मिळेल. कारण साफ वातावरणामध्ये फारशे खतांची गरज पडत नाही. तर आता सांगितल्यापैकी आपल्याला फक्त काही एक 4-5 ठिकाणी काळजी घ्यायची. पहिलं म्हणजे लागवड, रोपांची निवड, त्यानंतर पाण्याचं नियोजन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि जो आपला खतांचा खर्च आहे तर हा खतांचा खर्च कमी करणे. या 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या किंवा या विचारपूर्वक जर केल्या तर सर्वसाधारण तुम्हाला जून स्टार्टिंगपर्यंत तुमचा पहिला तोडा व्हायला सुरुवात होईल. मग तो 5 किलो असेल, 10 किलो असेल आणि अगदी दुसऱ्या 10-15 दिवसात तुमचा 3 ते 4 क्विंटलचा असेल. तर अशा पद्धतीनं तोडा घेत जर राहिले तर सर्वसाधारण जून आणि जुलै या 2 महिन्यातलं जे आपलं एकरी उत्पादन आहे हे सर्वसाधारण 1 लाखाच्या पुढे जाऊ शकतं अशी आशा आहे. कारण मुळात जून आणि जुलै या 2 महिन्यातही वांग्याचे जे दर आहेत तर हे चांगल्या प्रकारे उचलतील. आत्ता सध्या तरी कमी आहेत, कारण मुळात पहिल्या लागवडी काय आहेत त्यांचाही माल आत्ता येतोय आणि उष्णता असल्यामुळे फारसे लोक वांगे जास्त खात नाहीत. आणि काय होतं की पूर्वीच्या ज्या लागवडी आहेत यांचं जे उत्पादन आता बाजारात येतं तर हे जास्त तयार झालेलं असतं, म्हणजे त्यामध्ये बी पण पाहायला मिळतं, म्हणून खाणारे पण थोडेसे कानकूस करतात. त्यापेक्षा जून आणि जुलैमध्ये जे आपलं उत्पादन निघेल हे फक्त जून आणि जुलैच नाही तर जून, जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिने परत चालत राहील. आणि त्यानंतर पुढंच परत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की सर्वसाधारणतः सप्टेंबर नंतरची किंवा ऑगस्ट एंडिंगची जी लागवड आहे ती आपली नोव्हेंबर-डिसेंबरला सुरुवात होते. तर अशा वेळेस सुद्धा शेतकऱ्यांना खूप मोठा चान्स आहे पूर्ण आपलं उत्पादन वाढवण्याचा. म्हणून शेतकऱ्यांनी शक्यतो आत्ता जी लागवड केली ही लागवड तुमची पूर्ण पुढच्या जानेवारीपर्यंत जर राहिली तर तुम्हाला इतर कोणत्याही पिकापेक्षा या पिकातून खूप जास्त भांडवल निघेल. फक्त थोडेसे पेशन्स असले पाहिजे आणि प्रॉपर नियोजन असलं पाहिजे. तर नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटलाय. आवडला असेल तर एक लाईक करा, व्हिडिओ शेअर नक्की करा, कारण भरपूर शेतकऱ्यांना प्रॉपर सल्ला कुणी देत नाही. फक्त मिसगाईड झालेलं असतं की हा स्प्रे द्या, तो स्प्रे द्या. स्प्रे वाढवण्याकडं जास्त कल देऊ नका. स्प्रे किती कमी करता येईल याचं पहा आणि उत्पादन कसं वाढवता येईल याकडे लक्ष द्या. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.